हाय गायस, तुम्ही बघू शकतात की ते मंडप लागायला चालू झालाय. इथे नवरी पण बघत होती आपला मंडप बांधताना. त्यानंतर आम्हाला बाजारात पाठवलेलं पत्रावळी आणायला आणि माझी आत्ते पण येत होती, तिला पण आम्ही पिकअप करायला गेलो. ह्या बसमधून आता माझी आत्ते आणि माझा कझन निघेल. हा बघा, हा कझन पळत येतोय मला हक करण्यासाठी. आणि नंतर माझी आत्ते आली, याकडे खूप सामान होतं. आणि नंतर आम्ही आमच्या आत्तेला लुटायला चाललेलो. तिच्या आल्याला तिला लुटलं, आम्ही खाऊ घ्यायला लावलं आणि एवढं खाऊ घेतलं आहे की आम्ही सांगू नाही आणि आम्ही एका दिवसात संपवला आहे तो खाऊ. आणि आता माझ्या भावाचा येडा डान्स चालू होता. नवरी आणि आत्ते भेटल्या. नंतर जेवल्यानंतर आम्ही टाईमपास म्हणून फटाके फोडत होते. पॉप आणि पिढी बम कोणता तरी होता काय तो फोडत होतो. आणि इथे आपले टॅलेंट दाखवत होते सगळे. आणि माझ्यावर फेकला आणि मी घाबरलेली, पण तो जळलेला नव्हता. आणि नंतर आम्ही डान्स प्रॅक्टिससाठी जात होतो वरती. आणि तो डान्स प्रॅक्टिस कशी झाले, काय झालं आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगणार आहे. तरी पण तुम्ही बघू शकता की आम्ही डान्स प्रॅक्टिसला गेलेलो वरती. आणि मी आत्तेचा पहिल्यांदा हा वरचा रूम बघितलेला तेव्हा म्हणून मी शूट करत होती. आणखी मी पहिल्यांदा वरती आलेली म्हणून ती दाखवत होती मला सगळी. आणि नंतर आमची डान्स प्रॅक्टिस संपल्यानंतर मी खाली गेलो आणि मी बोलत होती की कसं झालं असेल डान्स प्रॅक्टिस ते सांगत होती. आणि नंतर ते तुमच्यासाठी सस्पेन्स असेल. आणि नंतर आम्ही मार्केटला जात होतो आणखी आम्हाला जायचं होतं. आणि सोबत आम्ही निमंत्रण पण देत होतो माणसांना. माझा कझन पुढे जात होता आणि तो निमंत्रण देत होता सगळ्यांना. आणि नंतर निमंत्रण दिल्यानंतर तो गेला आपली एकदम चांगलीवाली 5 स्टार गाडी घ्यायला, जी होती रिक्षा. त्याच्यात आम्ही सगळी बसून जाणार होतो. आणि हा आमचा ड्रायव्हर होता. मला हसू येतं त्याला बघून. एवढा मस्त पण ड्रायव्हिंग भारी करतो. काय गाडी जातं गाडी काढली. मी पाठीपासून फक्त त्याला शूटच करत होती कशी गाडी काढतोय काय करतो. नंतर त्यांनी माझ्यासाठी गाणी लावली आणि की मला गाणी लावल्यानंतर मज्जा येते. नंतर आम्ही सगळ्यांना पिकअप केलं. दरवाजा गेटसमोर गेलेलो आणि सगळीकडने येत होती. तेव्हा आमच्याजवळ होती ताई, माऊ, पियुष आणि काका. आणि सगळी रिक्षामध्ये बसलेलो आणि जात होतो मार्केटला. आणि माऊचं आपलं चालू होतं काहीतरी मस्ती. फटाके घ्यायला थांबलेलो तेव्हा माऊ मला फटाके बोलत होता. मी त्याला रेकॉर्ड करत होते पण त्याच्यात ते रेकॉर्ड नाही झालं. मी खूप ट्राय केलं तर बोलत. आणि नंतर परत माझ्या भावाचा पागलवाला डान्स चालू झाला येण्यासारखा. नंतर अजून एक काहीतरी काम होतं त्यासाठी आम्ही दोघं बाहेर गेलेलो. ते काम तुम्हाला पुढे कळेलच. आणि मला ह्याचे बिलकुल माहिती नव्हतं की काय कामासाठी नेतो आहे. आणि नंतर मला माहिती चाललं एकदम लायटिंगला त्यांनी लावलेले. मी असे फोटो म्हणजे ह्या टाईमपर्यंत मला माहिती नव्हतं की म्हणून नेतो आहे कुठे, गावागावातनं नेत होता. आणि नंतर मला कळालं की मला हा घेऊन आलेला घ्यायला. हा शेगडी आणि कढई घ्यायला मला घेऊन आलेला तो. आणि माझ्या बाजूला शेगडी आणि कढई मला एका कोपऱ्यात बसवलेलं. पण मी एन्जॉय करत होती. हे व्ह्यू बघा. थोडासा पाऊस चालू झालेला थेंब थेंब जाताना. आणि इकडे तांदूळ निवडण्याचा प्रोग्राम चालू होता. मी लेट झालेली पण जेवढं पण बघितलं तेवढं शूट केलं. मी जरा बाहेर गेलेलो, काहीतरी अजून काम होतं ते दुकान बंद असल्यामुळे आम्ही परत जरा प्लॅन केला की जरा फिरूया की दुकान थोड्या वेळाने उघडणार होतं. त्याने मला सांगितलं की यांच्या इथे कोल्ड कॉफी खूप छान भेटते. तेव्हा तुम्हाला कोल्ड कॉफी प्यायला नेत होता. नंतर आम्ही कोल्ड कॉफी प्यायला ती खूप छान होती.
नंतर हा एक लायटिंग लावत होता श्री स्वामी समर्थांची त्यांच्या डोअरवरती. ती खूप सुंदर वाटत होती म्हणून मी ह्याचं पण रेकॉर्ड केलं. मी पण बघा किती सुंदर वाटते. नंतर इथे आमचं डेकोरेशन झालेलं, सगळं साखरपुड्याची पूर्ण हे झालेलं म्हणून हे बघा किती मस्त वाटते, सुंदरच. नंतर आत्ते मेहंदी लावत होती झोपायच्या आधी नवरीला. नंतर आम्ही झोपायला गेलो. साठी एवढंच. बाय.